नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला फरसबीची भाजी बनवून दाखवत आहे बघा। तर इथे साहित्य घेतलं आहे, आपण पाव किलो फरसबी घेतली आहे, असे बारीक तुकडे करून घ्यायचे। एक आलू घेतला आहे, असे बारीक बारीक स्लाइस करून घेतले आहे, थोडे लांब आकाराचे आणि पतले। पाण्यात टाकून ठेवला आहे, आलू काळा पडणार नाही। कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, काही सुके मसाले देखील लागतील, बारीक चिरलेला टोमॅटो। आता या कढईमध्ये तेल टाकून घेते। ही भाजी झटपट होते, म्हणजे डब्याला टिफिनला देऊ शकता तुम्ही, किंवा घाई गडबडीच्या वेळी बनवू शकता। अशी बनवली तर मुलं आवडीने खातील। नक्की माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा। तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालंय, यामध्ये टाकू आपण जिरं, पाव चम्मच जिरं, पाव चम्मच मोहरी। जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं। मग बारीक चिरलेला कांदा, एक कांदा घेतला आहे मी इथे, बारीक असं चिरून घ्यायचं। कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे चांगला। कांदा थोडासा परतला आहे, आता यामध्ये टाकू आलं लसूण पेस्ट। मी इथे थोडी जाडसर असं आलं आणि लसूण वाटून घेतलं आहे, ते टाकायचं। ते सुद्धा आता चांगलं परतून घ्यायचं आहे, कच्चेपणा दूर होईपर्यंत। चमचमीत होते ही भाजी, खायला मस्त लागते आणि झटपट होते, कमी साहित्यामध्ये। आता आलं लसूण सुद्धा परतलं आहे, यामध्ये टाकू आपण हळद, लाल मिरची पावडर, ते सुद्धा तेलात मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। आता हा टोमॅटो थोडासा नरम होईस्तोवर आपण परतून घेणार आहोत। टोमॅटोला छान असं तेल सुटलं आहे बघा। आता यात आपण हा गरम मसाला टाकणार आहोत, पाव चम्मच आमचूर पावडर टाकून घेऊ आपण। भाजी छान चटपटीत लागते, यामुळे आमचूर पावडर नक्की टाका। आता इथे मी थोडासा हा घरगुती मसाला सुद्धा टाकते, जो आपण रोज भाजीला वापरतो तो। मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये बारीक चिरलेला हा आलू टाकून घेते। इथे तुम्ही या बटाट्याचे साल काढून बारीक चिरू शकता। मी सालासकट बटाटा घेतला आहे। आता तो सुद्धा या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एक 2 मिनिटं आपण याला झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। बटाट्याला थोडासा वेळ लागतो शिजायला, त्यामुळे थोडंसं पाणी टाका आणि एक 2 मिनिटं आपण हा वाफवून घेणार आहोत। आता 2-3 मिनिटं आपण हा बटाटा शिजवून घेतला आहे। छान सुगंध सुटलाय बघा या भाजीला। आता यामध्ये आपण ही फरसबी टाकून घेणार आहोत। फरसबीला जास्त वेळ लागत नाही शिजायला, त्यामुळे आलू थोडासा शिजल्याच्या नंतरच टाकायचे आहे। आणि तुम्ही
हे आलू आणि फरसबी थोडंसं तेलावर परतून देखील या भाजीमध्ये टाकू शकता, पण मी इथे डायरेक्ट अशी टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकायचं आहे. अजून थोडंसं पाणी लागेल आपल्याला, म्हणजे हा मसाला कढईला चिकटणार नाही. आणि यामध्ये तुम्ही थोडासा रस्सा देखील करू शकता किंवा सुक्की भाजी देखील करू शकता, छानच लागते. आता पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून चांगली फरसबी आणि आलू पूर्णपणे शिजतील असं शिजवून घेणार आहोत. आता बघा 3 ते 4 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेतली आहे आणि यामधलं पाणी संपूर्ण आटून घेतलं आहे मी, कारण मला सुक्की भाजी आवडते म्हणून मी सुक्की बनवलेली आहे. थोडासा रस्सा देखील आपण बनवू शकतो यामध्ये. आता गॅस करायचा आहे बंद. यामध्ये टाकायचा भरपूर असा वरून कोथिंबीर आणि भाजी तुम्ही आता चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते, चमचमीत झाली आहे. आणि मुलं कसं सहसा ही फरसबीची भाजी खायला कंटाळा करतात. जर अशा पद्धतीने केली तर नक्कीच मुलंसुद्धा आवडीने खातील. करून पहा, कशी झाली कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हो, ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छानशा झटपट आणि सोप्या रेसिपीसह.